बदलापूर आणि अंबरनाथकरांनो तयार रहा संस्कृती, परंपरा आणि मराठी अस्मितेच्या भव्य अशा उत्सवासाठी. बदलापूर शहरालगतच असणाऱ्या कार्मेल क्रीडा संकुलामध्ये ट्रायडंट ग्रुप प्रस्तुत आज पार पडणार आहे द फोक आख्यान. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जग गाजवणारं हे द फोक आख्यान आज आपल्या बदलापूर आणि अंबरनाथच्या वेशीवर आलेलं पाहायला मिळतंय. खरं तर ही एक लोकसंगीताची जादू आहे. ढोल ताशांचा जल्लोष, दमदार कलाकारांचं भन्नाट परफॉर्मन्स आणि संगीतानं भारलेली अविस्मरणीय ही रात्र असणार आहे. आणि या सगळ्या मराठी कलाकारांना संधी दिलेली आहे ती म्हणजे या ट्रायडंट ग्रुपच्या माध्यमातून. आपण बघत असाल अनिलजी तिवारी असू द्यात किंवा विरेशजी धोत्रे असू द्यात, ट्रायडंट ग्रुपचे ते सुद्धा या ठिकाणी आहेत. या व्यतिरिक्त आपण बऱ्याचदा चित्रपट पाहत असतो, आपण बऱ्याचदा मालिका पाहत असतो. या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकार आपल्या घरोघरी पोहोचत असतात. तेच कलाकार आज आपल्या भेटीला येणार आहेत. तुम्ही बघत असाल आसन व्यवस्था खूप भन्नाट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जवळपास आता हा शो जो आहे, ही द फोक आख्यान जे आहे ते हाऊसफुल झालेलं आहे. दुसरीकडे रंगमंचाचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे आणि याच रंगमंचावर आपल्याला अनेक कलाकार जे आहेत ते आज भेटीसाठी येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून द फोक आख्यानाचं सादरीकरण केलं जाणार आहे. काही कलाकार आपल्या सोबत असणार आहेत, आयोजक असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेणार आहोत. घ्या. नमस्कार. नमस्कार, बघितलं तर नमस्कार. बदलापूर शहरामध्ये पहिलाच हा जो कार्यक्रम आहे फोक हो. आख्यानचा होणार आहे. हो. फोक आख्यान म्हणजे नेमकं काय आणि बदलापूरकरांना काय आव्हान असतं? फोक आख्यान म्हणजे नेमकं हा बदलापूर करांसाठी आणि अंबरनाथकरांसाठी एक सांगीतिक सोहळा आहे असं आपण म्हणू शकतो. सांगीतिक सोहळा म्हणजे काय, इथे तुम्हाला जी काही लोककला आहे महाराष्ट्रातली वेगवेगळ्या भागातून जी लोककला आहे ते सगळे लोककलाकार एकाच रंगमंचावर येऊन तुमच्यासाठी खूप सुंदर असं सादरीकरण करणार आहे. त्यात गाणी असणार आहेत, गण गवळण आणि असे अनेक प्रकार. मी आता सगळं रिव्हील करत नाही कारण मग तुम्हाला बघण्याची मजा येणार नाही. पण हे सगळं असणार आहे. वेगवेगळी वाद्य, तालवाद्य वगैरे जी काही वाद्य आहेत जी प्रचलित आहेत खूप, आणि जी काही आपल्याला माहिती नाहीयेत किंवा माहिती आहेत पण कदाचित आपण कधी बघितली नाहीयेत, अशी वाद्य सुद्धा हे सगळेजण कलाकार घेऊन येणार आहेत आणि त्याचा तुम्हाला म्हणजे आनंद मनमुराद लुटता येणार आहे. म्हणून माझं खूप मनापासून आवाहन आहे बदलापूरकरांना, अंबरनाथकरांना की तुम्ही प्लीज इकडे या. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा फोक आख्यान हा कार्यक्रम महाराष्ट्रभर सध्या खूप गाजतोय. काही दिवसांनी सगळेजण आउट ऑफ इंडिया पण जाणार आहेत सादरीकरण करताना. पण स्पेशली बदलापूरकर आणि अंबरनाथकरांसाठी सगळ्यात कमी तिकीट रेट आम्ही इथे ठेवलेला आहे. कारण तुम्ही इथे यावं आणि ह्या सांगीतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा. तर करंट बुकिंग चालू आहे, अजूनही चालू आहे आणि तुम्हाला 50% सवलतीने इथे तिकीट मिळणार आहेत. तर लवकरात लवकर या. संध्याकाळी शो चालू होणार आहे, त्याच्या आधी या. ऐन वेळेला आलात तरी सुद्धा तुम्हाला तिकीट मिळणार आहेत. तिकीट घ्या आणि या सांगीतिक सोहळ्याचा आनंद लुटा. आपण जर बघितलं तर पारंपरिक वाद्यांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. मराठी साहित्य जे आहे ते खूप जुनं आहे. बरोबर. पण जो फोक आख्यान आहे, फोक आख्यानमध्ये आम्ही यापूर्वी जे सगळं बघितले असतील लाईव्ह ऑनलाईन गुगलच्या माध्यमातून, त्यामुळे जात्यावरची गाणी असतील किंवा जी हळदी समारंभात किंवा लग्न समारंभात गाणारी जी गाणी आहेत जात्यावर गाताना, ती गाण्याच्या ठिकाणी कंपोज करण्यात आलेली आहे. काय नेमकं संकल्पना होती? काय आहे ना, कसं आहे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोककला आहेत. ओके, त्या लोककला काय आहे, तिकडच्या लोकांनी सादर करणं हे खूप महत्वाचं असतं. तर त्याला ऑथेंटिसिटी येते. मुळात आपल्याकडे जी 40 वाद्य आहेत अख्ख्या कार्यक्रमात, ही 40च्या 40 महाराष्ट्रात इन्व्हेंट झालेली वाद्य आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचं एकही वाद्य नाहीये. आणि त्याच्यामध्ये जी आपण जुगलबंदी म्हणतो, तर ती जुगलबंदी तुम्ही आजपर्यंत दिमडी फक्त कुठल्याही गाण्याच्या सुरुवातीला वाचताना ऐकलेली, पण दिमडीचा अख्खा एक परफॉर्मन्स आहे जो तुम्हाला कधी तुम्ही ऐकलाच नसेल, तुम्हाला वाटलंच नसेल की दिमडी अशी पण वाजते. सो महाराष्ट्रातल्या फोककला या सगळ्या आपण लोकांपुढे कशा आणायच्या, हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्याशिवाय काय आहे, लोककलाकारांना कधी इतकं फेम मिळालं होतं याच्या आधी. त्याच्यामुळे सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की या कार्यक्रमात एकही सेलिब्रिटी नाही आहे, सगळे लोककलाकार आहेत आणि त्यांना घेऊन इतकी प्रसिद्धी मिळते. बदलापूरमध्ये आयोजन करताना खूप लोकांची इथे खूप मदत झाली आहे. ट्रायडंट ग्रुपचे अनिल सर, त्यांनी आम्हाला सगळ्यात जास्त मदत केली इकडे. प्रत्येक म्हणजे अगदी छोट्यात छोटी जेवणापासून ते तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला, आणि इकडचे लोकल जे तुमचे पॉलिटिशियन्स आहेत किंवा यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. कारण फोक आख्यान सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना वाटतंय की आपल्या शहरामध्ये फोक आख्यानचा परफॉर्मन्स व्हावा.
सो त्याच्यामुळे इथे सगळ्यांनी मदत करून हा आता परफॉर्मन्स आपण अरेंज केलेला आहे. आता सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. त्यांनी या, त्यांनी रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला मी गॅरंटी देतो की 3 तास तुमची नजर स्टेज पासून हलणार नाही. आपले शोचा फॉर्मॅट पण वेगळा आहे. तुम्ही स्क्रीनचे LED बघाल इकडे तर उभ्या आहेत, ज्या कधीच नसतात. सो इकडे काय होतं, अँकर तुम्हाला 24 तास म्हणजे जेवढा वेळ शो आहे तेवढ्या वेळ तुम्हाला स्क्रीनवर दिसत राहणार आहे, उभ्या आहेत. सो ते फॉर्मॅट पण थोडासा वेगळा आहे. सो तुम्ही खूप एन्जॉय कराल. सर, मराठी संस्कृती कला कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि तुमच्यासारखे कलाकार आहेत ते जिवंत ठेवण्याचं काम करतात. आज बदलापूरच्या आणि अंबरनाथच्या वेशीवर हा कार्यक्रम आख्यान हे पार पडणार आहे आणि यात महत्वाचं म्हणजे ट्रायडंटने ही संधी आपण म्हणू शकतो किंवा सगळ्या कलाकारांसाठी एक मंच दिलेला आहे. काय सांगाल त्या संदर्भात? लोककला ही लोप अजिबात पावत चाललेली नाही आहे. ती तिकडे तिकडे परफॉर्म करतायत. आपण पाश्चात्य संस्कृतीच्या मागे खूप धावतोय, कारण आपण ग्लोबलाइज झाल्यामुळे, स्पेशली लॉकडाऊन मध्ये सगळ्या गोष्टी खूप ग्लोबलाइज झाल्या, ज्याच्यामुळे आपल्याला फॉरेन म्युझिक, फॉरेन ही याची जरा आपण त्याच्याशी क्लोज आलो. सो नवीन पिढीला उलट, आता मी तुम्हाला सांगतोय गेल्या 5 वर्षात नवीन पिढी उलट या सगळ्या दिशेने खूप येते. आता फोक आख्यान हा जिथे कुठे, हा 137वा प्रयोग आहे आजचा. जिथे कुठे येतात तुम्ही संध्याकाळी इथे येऊन बघा, मी तुम्हाला गॅरंटी देतो 80% युवा लोक असतील. सो उलट या कार्यक्रमांमुळे किंवा अशा संस्कृतींच्या सादरीकरणांमुळे लोक आपल्याकडे येत आहेत. तुम्ही आता कालच बघितलं असेल की देऊळबंद 2 रिलीज झालाय. देऊळबंद 2 ला मॅसिव्ह ओपनिंग लागलंय आणि पिक्चर कमीत कमी 50-60 करोड पर्यंत बिझनेस करेल. सो प्रवीण तरडे पण आमचे मित्र आहेत. सो प्रवीण तरडे पण करताना काय करतायत की लोक म्हणजे ज्या सगळ्या संस्कृती आहेत या परत आणल्या. आणि तुम्ही काल पण बघा, कालचं पण रिडिंग आहे की थिएटर्स मध्ये जेवढे लोक आहेत 80% युवा आहेत. सो अजिबात लोककला आपली लोप पावत चाललेली नाहीये, ती तिथेच आहे. आपला ओढा बदलला होता, आता परत चेंज होतोय, आता परत या ठिकाणी येतोय. सगळी नाटकं चालतायत मराठी नाटकात तुम्ही बघाल तर जर का 10 नाटकं असतील त्यातली 8 नाटकं खूप चांगला बिझनेस करतायत. आणि त्यात सुद्धा तुम्ही बघा की संगीत देवबावळी आहे, जे किती जुना सालात घडलेलं नाटक आहे. तुकारामांची बायको, म्हणजे तुम्ही त्या काळातली पण सगळी यंगस्टर्स येत आहेत, सगळं फुल होते. सो त्याच्यामुळे असं काही नाही की लोककला आपली लोप पावते. लोककला तिथेच आहे, आपण इथे परत येतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्या लोकांना. म्हणजे आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये ट्रायडंट ग्रुपच्या माध्यमातून अगदी परवडणारी घरे तर दिली जातात. उत्कृष्ट बांधकाम होते म्हणून ट्रायडंट ग्रुपचं नाव देखील आहे. पण आज मराठी अस्मितेसाठी आणि कलेसाठी तुम्ही पुढाकार घेतलेला आहे, काय सांगा? बस मी तुम्हाला सांगितलं जसं या साहेबांनी मॅडमनी सगळी चर्चा केली, सगळं तुम्हाला ऍक्च्युअल काय होणार आहे, कसं होणार आहे, सगळ्याची याची तुम्हाला रूपरेखा सांगितली. फक्त मला एवढं शॉर्टमध्ये सांगायचं, मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की मी यांच्यासारख्या मोठ्या चांगल्या लोकांबरोबर जे लोक याच्या कलासाठी पुढाकार करतायत त्यांच्याशी असोसिएट होण्याची आम्हाला संधी मिळाली. हे आमचा खूप मोठं एक सौभाग्य म्हणून याला आम्ही प्रमोट करू शकतो ऍज अ ट्रायडंट ग्रुप म्हणून. त्याला बदलापूरकरांचं काय आव्हान करा? बस सगळ्यांनी या, एन्जॉय करा. जसं साहेबांनी सांगितलंय का 3 तास तुम्ही हलणार नाही याची गॅरंटी आमची आहे. अर्थात तर एकंदरीत आज अनेक कलाकार जे आहेत ते भेटीला येणार आहेत बदलापूर आणि अंबरनाथकरांच्या आणि एकंदरीत ट्रायडंट ग्रुपच्या माध्यमातून ही संधी या कलाकारांना देण्यात आलेली आहे. आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न द फोक आख्यानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बसण्याची व्यवस्था आणि इतरही सुविधा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जवळपास 6:30 किंवा 7 वाजल्यापासून या द फोक आख्यानला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर संस्कृती, परंपरा आणि अभिमान असा ही कला आणि हे सादरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याचं ट्रायडंट ग्रुपच्या माध्यमातून बदलापूर शहरातल्या आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा संध्याकाळी, म्हणजे तुम्ही जर ऑन द स्पॉट इथे येत आहेत, तुम्हाला जर तिकीट्स हवे असतील तर तुम्ही इथे येऊन ते तिकीट कलेक्ट करू शकणार आहात. त्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता किंवा ऑनलाईन बुकिंग करायची असेल म्हणजे सोशल मीडियावर बरेच पेज आहेत. न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा आपण स्कॅनर आणि इतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही तिथे सर्च करू शकता. पण नक्की द फोक आख्यान हे पाहायला तुम्ही नक्की या. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.